सोमवार असल्याने ना कृष्णेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी गेलो होतो, पण 2 मिनिटं जरी लेट झाला असतो ना तर आमच्यासोबत काय झालं असतं हे तुम्ही पुढेच बघा. राम राम भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका मिनी ब्लॉग मध्ये. आज आहे ना तब्बल 2 महिन्यानंतर आहे ना पोहायचा प्लॅन केला होता आणि आज आहे ना आमरस होता भाऊ, म्हणून आपल्याला भेटली होती सुट्टी आणि त्याच कारणाने ना आपण आलो होतो भाऊ दुपारी पोहायला. मग विहिरीवर आलो आणि रपकन कपडे वगैरे बदलून घेतले आणि टपकन उडी आणून घेतली भाऊ. मग विहिरीमध्ये ना भाऊ 1-1.5 घंटा पोहलो वगैरे आणि सगळ्यांनी ना बेकार मजा करून टाकली होती. आणि मी तर आज आहे ना भाऊ डायरेक्ट मामाच्या पोरालाच घेऊन आलो होतो पोहायला आणि त्याला पण आहे ना पोहत नव्हते, मग तो वरतीच अटकला होता. तर ना 15 मिनिटं चढायला आणि अर्धा घंटा उतरायलाच लागला भाऊ. मग आपण तर ना 1-1.5 घंटा पोहलो वगैरे आणि डायरेक्ट वरती आलो होतो आणि वरती येऊन असला खतरनाक सीन झाला ना. आणि ज्याला हा सीन कळाला ना त्यांनी कमेंट करून नक्की सांगा या सीन मध्ये काय होतं. मग आम्ही सगळ्यांनी ना कपडे वगैरे घालून ना डायरेक्ट आलो होतो घरी आणि घरी ना आमरस होता ना तर दीदीन ते आले होते आणि त्यातल्याच मोठ्या दीदीला आणि भाचीला आहे ना नेऊन सोडायचं होतं आपल्याला देवगाव रंगारी फाट्यावर. देवगाव फाट्यावर तर आलो होतो पण बस यायला आहे ना लईच वेळ होता. मग तिला म्हटलं इथं थोडंसं थांब आणि तेवढं त्यांना आपल्याला दिसलं बा आपला फॉलोअर्स मित्र म्हणे मला आहे ना व्हिडिओ मध्ये घेऊन घे म्हणे. मग त्याला म्हणलं लाईक आणि फॉलो करून टाक. बस तर काही लवकर नाही आली पण इको गाडी चालली होती छत्रपती संभाजीनगरला. मग दीदीला म्हटलं इथेच बसून चाललेलं आणि संध्याकाळी ना भाऊ आम्ही आलो होतो कृष्णेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी. पण आमच्यासोबत पुढे काय घडलं नाही तुम्हाला बघायचं असेल ना तर आत्ताच फॉलो करून घ्या.